नमस्कार सर्वांचं, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे, तुम्ही पाहतच असाल, आपण आज आलो आहे गार्डनमध्ये. आणि इथे संध्याकाळची आम्ही आलेलो, तुम्हाला सांगते तरी पण 5 वाजता दादा ऑफिसमधून डायरेक्ट आलेला आणि मी, तनू आणि माझी आई आम्ही अगोदर आलेलो. तर इथे जे गार्डन आहे हे खूप मोठं आहे. पहिली गोष्ट म्हणजे खूपच मोठं आहे आणि खूप मस्त वाटतं या गार्डनमध्ये आल्यावर. मी जेव्हा मुंबईला येते तेव्हा मी तनूला घेऊन या गार्डनमध्ये नक्की येते. आणि तनू तर एवढी एन्जॉय करते, खूप एन्जॉय करते, एवढी धावते की तुम्ही विचारू शकत नाही. ती एवढी तिची मस्ती असते या गार्डनला आली की. आणि तिची तिकीट आहे ही 10 रुपये आहे त्याची तिकीट. पण तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही कसंही फिरू शकता, तर बाहेर यायचं अलाउड नाही आहे. आणि खूप मस्त गार्डन आहे. तुम्ही फॅमिलीबरोबर एकत्र येऊ शकता, एन्जॉय करू शकता. इथे तुम्हाला डिस्टर्ब असं करणारं कोणी नाही, म्हणजे असं नॉईज वगैरे पण नाही आहे जास्त, त्यामुळे खूप मस्त वाटतं. आणि सगळीकडे हिरवं असं वाटतं आपण गावी चाललो आहे. तर मला खूप भारी वाटत होतं. आणि मी ते नेहमी येतेच. आणि या टायमाला मी विचार केलेला की मी येईन आणि मला उद्या संध्याकाळी गावी जायचं होतं. तर मी म्हटलं माझा भाऊ बोला आज आपण जाऊनच येऊ. आणि तनूलाही, कारण तनू आल्यापासून मला गार्डनला जायचं अशी बोलत होती. त्यामुळे हे तुम्ही पाहू शकता, हे तनूसाठी खेळण्यासाठी. आणि ही जी तिथे तुम्ही पाहू शकता, ही जी राईड आहे इथे तनूला सारखं हेच राईडवर यायचं असतं. कारण गेल्या टायमाला जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा खूप तनू ह्या राईडवर, म्हणजे तुम्हाला सांगते आम्ही कंटाळलो बसून, पण ती कंटाळली नव्हती, एवढी ती खेळली होती तिथे. आणि काही तुम्ही तिला पाहू शकता, ती इकडे तिकडे बघते, इकडे तिकडे माणसांना वगैरे काय कशी खेळताय तशी ती त्यांच्याप्रमाणे मिसळून जाते. कारण तिला ओळखीची जराही गरज नाही, ती खूप फ्रीली वागते सगळ्यांबरोबर. आणि इकडे मस्त एन्जॉय केलेला आम्ही गार्डनला. आणि इकडे आम्ही व्ह्यू बघत होतो, खूप भारी वाटतं. पण हे जेव्हापासून हे गार्डन बनलं आहे तेव्हापासून हे गार्डन तसंच आहे. आणि याच्यामधले जे काम केलेलं आहे, जे मूर्त्या बनवल्या आहेत, त्या आपली परंपरा, आपली संस्कृती ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातली किंवा बाहेरची, आपल्या देशामधले जेवढे आपले मुलांना तुम्ही इथे दाखवू शकता, की हे तुम्ही पाहू शकता. इकडे गावाकडचे जे आपले महाराष्ट्रीयन लोक असतात, व्हाईट टोपी घालून, सदरा घालून जी कामं करायची ती तिथे त्यांनी दर्शवलेलं आहे. तर पुढे तुम्ही पाहू शकता, इकडे पहिल्या ज्या बायका आपल्या नऊवारी साडी नेसून वगैरे घरी दळण दळत असायच्या ते आहेत. मुलं इकडे खेळत आहेत, तेव्हा मुलांचा पोशाख पहिल्या काळात कसा होता त्याप्रमाणे इकडे सगळी त्याची रचना केलेली आहे. आणि खूप मस्त वाटतं. मी फर्स्ट टाईम जेव्हा आलेली तेव्हा माझं जेव्हा लग्न झालेलं त्या टायमालाच हे बनलेलं मला वाटतं, तेव्हा सुरू झालेलं. आणि तेव्हा फ्री होतं, तेव्हा तिकीट नव्हती. आणि आता मला वाटतं लॉकडाऊन नंतर ह्याला तिकीट सुरू झाले, कारण त्याला मेंटेन ठेवण्यासाठी. कारण इथे खूप स्वच्छता राखली जाते, जराही तुम्हाला इकडे तिकडे कचरा दिसणार नाही. आणि इथे ठिकाणी असं गार्डन असणं खूप गरजेचं आहे, कारण जिकडे बघावे तिकडे बिल्डिंग असतात. त्यामुळे थोडं आपल्यालाही इकडे आल्यावर चेंज वाटतं. तर आठवड्यातून, मला वाटतं आठवड्यातून नाही जमत असेल तरी महिन्यातून एकदा तरी आपण यावं. आणि अशा जशा तुमच्या एरियामध्ये असतील गार्डन तिथे तुम्ही जावं. आणि असं गार्डन मला वाटतं प्रत्येक सिटीमध्ये असलं पाहिजे. खूप छान आहे हे. जेवढं शक्य असेल तेवढं मी तुम्हाला इथे दाखवते फिरून, पण मला खूप मस्त वाटतं. आणि आम्ही आवर्जून येतो. मला थोडं लांब पडतं पण ठीक आहे, आम्ही येतो तन्वीला घेऊन, कारण तनूला खूपच आवडतं हे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, खूप मस्त असे नक्षीकाम वगैरे पण केलेलं आहे इकडे. तर हा जो गार्डन आहे तो जोगेश्वरीमध्ये पूनमनगरला आहे, ईस्ट साईडला. तर तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा आणि पहा, खूप छान असं आहे, तुम्हाला नक्की आवडेल.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न. इकडे पाहू शकता भाऊने तनूला घेतले, कारण तनूचे चालायला लागले की तनूचे पाय दुखायला लागतात, पण खेळताना वगैरे पाय दुखत नाही. तर खूप आम्ही एन्जॉयही केला. तर तुम्हीही नक्की या गार्डनला व्हिजिट करा आणि मला कमेंट करा. बाय बाय.